सध्या उन्हाळा सुरू झालाय, त्यामुळे विदर्भातील शेतकरी टरबूज, खरबूज अशा फळपिकांची लागवड करतात। अमरावती जिल्ह्यातील चिंचपूर येथील प्रफुल्ल गायकवाड या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात काकडी, खरबूज या पिकाची लागवड केली असून काढणीला आलेलं पीक बाजारपेठेत कसे न्यावे हा प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे। त्यामुळे शासनाने मदत करण्याची मागणी त्याने केली आहे। सध्या उन्हाळा ऋतू सुरू झालाय। या ऋतूत तापमान 50 पर्यंत पोहोचतं। अशा वेळी सी जीवनसत्वाची गरज सर्वाधिक असते। त्यामुळे विदर्भातील शेतकरी टरबूज, खरबूज अशा फळपिकांची लागवड करतात। याला बाजारपेठेत मागणी देखील जास्त आहे। मात्र सध्याच्या काळात जगभरात कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। महाराष्ट्रासह देशात या विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसाचा लॉकडाऊन केलाय। यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठ बंद ठेवून घरीच राहण्याचा सल्ला दिलाय। त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस गाड्या अडवितात। याचा परिणाम अमरावती जिल्ह्यातील चिंचपूर येथील खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे। चाललो तो रस्त्याने बाजार करता तर वाटात पोलीस आढळले। त्याने म्हणे कोरोनासाठी गाड्या चढ बंद आहे म्हणे, तर माल तुम्ही वापस घेऊन जा म्हणे। तर आम्ही तिथून पूर्ण माल वापस आणला गाडीसोबत, खोपडीवर आणून ठेवला। ते मग आता माल पूर्ण सडून राहिला आमचा। तर मग आता सरकारला एवढीच विनंती आहे, तर बाजाराकरता आमचा माल उपलब्ध परवाना आम्हाला करू शकाल का। अमरावती जिल्ह्यातील चिंचपूर येथील रहिवासी प्रफुल्ल गायकवाड या युवा शेतकऱ्याने यावर्षी 3 एकर शेतात खरबूज आणि 2 एकर शेतात काकडी लागवड केली। एकीकडे अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर देखील काढणीला आलेलं पीक बाजारपेठेत नेण्यासाठी आता मात्र शेतकऱ्यांना पोलीस मज्जाव करतायत। त्यामुळे पीक विकायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे। एकीकडे शासनाने परिपत्रक काढून जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करण्यास मनाई नाही असं सांगितलं आहे। मात्र तरी पोलीस शेतकऱ्यांचा शेतमाल अडवून परतावून लावत आहेत। ही बाब गंभीर आहे। विदर्भ न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून चेतन कोठारी।